शेवटी आपल्याला शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहायचं आहे। मोदी साहेबांनी 6,000 रुपयाची जी योजना सुरू केली, नमो सन्मान शेतकरी योजना, त्याचबरोबर आपल्या राज्य सरकारने देखील त्याच्यामध्ये आणखी 6,000 रुपये टाकले आणि आता 12,000 रुपये शेतकऱ्यांना वर्षाला मिळणार, अशा प्रकारचा सरकारने निर्णय घेतला आहे। त्याचबरोबर पीक विमा योजना जी आहे, अगोदर शेतकरी पीक विमा भरायचे, आता आपण शेतकऱ्यांचा पीक विमा आपण भरतो। आणि मला आठवतं आहे की ज्या त्या ठिकाणी नुकसान झालं आहे तिकडे अग्रिम 25%, संजय बरोबर आहे ना, अग्रिम संजय राठोड, अग्रिम आपण 25% रक्कम देखील द्यायला सुरुवात केली। हे सरकार, हे राज्य पहिलं राज्य आहे शेतकऱ्यांच्या मागं उभं राहणं। त्याला जोडधंदा असेल, मागेल त्याला शेततळ असेल, ड्रीप इरिगेशन असेल, या सगळ्या गोष्टी, शेळी मेंढी वाटप असेल, दूध दुभतं गाय म्हशी वाटप असेल, या सगळ्यामध्ये आपण अनेक आमूलाग्र बदल घडवले आणि शेतकऱ्यांना आजवरच्या इतिहासामध्ये गेल्या 1.5 वर्षात आपल्या सरकारने तब्बल 44,000 कोटीची विविध माध्यमातून मदत केली आहे। हे आपलं सरकार आहे, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणून हे बळीराजाचं राज्य आहे। त्याच्या ऋणातून उतराई होण्यासाठी या ठिकाणी आपल्याला जेवढं करू तेवढं कमीच असणार आहे। आणि म्हणून 1.5-2 महिन्यापूर्वी राज्यात अवकाळी पाऊस आला, काही भागामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली, काही ठिकाणी अवकाळी पाऊस, काही ठिकाणी अतिवृष्टी, काही ठिकाणी गारपीट, काही ठिकाणी दुष्काळी परिस्थिती, अशा डबल संकटाला आपण सामोरे जातोय। परंतु आपण लक्षात ठेवा की हे सरकार तुमचं आहे। एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झालेला आहे, त्यामुळे शेतकऱ्याची अश्रू पुसण्यासाठी हा मुख्यमंत्री वेळ प्रसंगी बांधावर जातो, शेतावर जातो। अधिवेशन चालू असताना नागपूरमध्ये देखील ज्या ठिकाणी धानाचं नुकसान झालं तिकडेही गेला, फळबागाचं नुकसान झालं तिकडं आम्ही गेलो।